सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन। मला सांगा, आजपर्यंत महाराजांच्या आयुष्यावर किती पॅन इंडिया चित्रपट आले आहेत? तर एक सुद्धा नाही। काल राजा शिवाजी नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर मी बघितला आणि त्या ट्रेलर वरती बऱ्याच मराठी लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया बघून आश्चर्यही वाटलं आणि दुःखही वाटलं। चित्रपटाच्या ट्रेलर वरती प्रतिक्रिया देणं एक गोष्ट असते, पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावरती प्रश्नचिन्ह उभा करणे मला योग्य वाटत नाही। रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शोभूनच दिसत नाही। जेनेलिया यांना मराठीच येत नाही। अभिषेक बच्चन, फरदीन खान, बोमन इराणी, संजय दत्त या हिंदी कलाकारांना या चित्रपटामध्ये का घेतलं आहे? चित्रपटामध्ये किती घाणेरडे VFX आहेत? अशा प्रश्नांचा भडीमार प्रेक्षकांनी सुरू केला आहे। अरे जरा थांबा, चित्रपट प्रदर्शित तर होऊ द्या। खरं सांगतो, चित्रपटाचा ट्रेलर कट चांगला आहे। अजय अतुल यांचं म्युझिक आउटस्टँडिंग आहे। ट्रेलर मधील ऍक्शन सेट पीसेस ठीक दिसत आहेत। फक्त VFX क्वालिटी वरती प्रश्नचिन्ह आहे आणि या गोष्टीवर चित्रपट बघितल्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। एखादी गोष्ट जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी चित्रपट हे खूप मोठं माध्यम आहे। महाराजांचे चरित्र एका चित्रपटाद्वारे भारतभर पसरत असेल तर त्या प्रयत्नांना एक संधी द्यायला काहीच हरकत नाही। रितेश देशमुख वन मॅन आर्मी बनून या चित्रपटाचा करता धरता झाला आहे आणि मराठी माणूस म्हणून त्याच्या या कार्याला समर्थन करणे मला योग्य वाटते। मी असं म्हणत नाही की डोळे बंद ठेवून या चित्रपटाला समर्थन करा। चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत जेवढा सपोर्ट देता येईल तेवढा सपोर्ट द्या, कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला ज्या गोष्टी चांगल्या वाटतील त्याचं मी पोट भरून कौतुक करणार आहे, पण ज्या गोष्टी मला पटणार नाहीत त्या गोष्टीच्या बाबतीत मी ठामपणे माझी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे। तर आता मनामध्ये नकारात्मक भावना ठेवण्याऐवजी सकारात्मक भावनेनं हा चित्रपट बघूया आणि त्यानंतरच प्रतिक्रिया देऊया।